नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरोज अद्वैतला तिच्या बोलण्यामार्फत फसवत असते. ती सांगत असते अद्वैतला की चांगल्या नात्यांच्या वाईटवरती सगळेच टपलेले असतात. अद्वैत, मला असं नको व्हायला आपल्या नात्यामध्ये. मला तुला एवढंच सांगायचंय, तुला स्वतःला खात्री पटल्याशिवाय आणि माझं मत घेतल्याशिवाय कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवायचा नाही. तुला काही वाटलं तर तू सरळ मला येऊन विचारायचं. अजिबात कोणी काही सांगितलं तर त्याचं ऐकायचं नाही. मला तुझ्याकडून एवढं प्रॉमिस हवंय अद्वैत, मला दुसरं काही नकोय. प्रॉमिस करशील मला? अद्वैत काही न विचार करता त्याच्या आईच्या हातात हात देऊन सांगतो की आई, प्रॉमिस आई. माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीही कुठलाही गैरसमज होणार नाही. मला माहिती आहे माझी आई कधी चुकूच शकत नाही. ती कधी माझ्या वाईटाचा विचार का करणार आहे बरं? आणि दुसरी गोष्ट, कोणी तुझ्याबद्दल येऊन मला का सांगेल आणि कोणी सांगितल्यावर सुद्धा मी त्याच्यावर विश्वास तरी ठेवणार आहे का? असं अद्वैत म्हणत असतो. सरोजला आबांचा फोन आलेला असतो. सरोज आबांशी बोलत असते. सरोज म्हणते, हा बोला ना आबा. आबा म्हणतात, सरोज ऐक ना, 1.5 तासानंतर अंबाबाईच्या मंदिरात जा की. सरोज म्हणते, अचानक कसं काय सांगताय तुम्ही? तेवढ्यातच आबा म्हणतात, अगं कला, मोठी सून उपवास ठेवतीये, तशी आता तू पण मोठी सून अंबाबाईच्या देवळात जाऊन अभिषेक पावती फाडणं हे काही झालंच पाहिजे ना आपल्याकडून. आता स्वतःच तिकडे जा आणि ते सगळं पूर्ण कर. तेवढ्यात सरोज म्हणते, मी अद्वैतला सोडून गेलं तर ही मुलगी ताबडतोब अद्वैतकडून अद्वैतच्या कानात माझ्याबद्दल काही खुरापती भरवेल. मी त्याला सोडून नाही जाऊ शकत. नको, ती निघाल्यावरच मी निघणार. आबा म्हणतात, हॅलो. तेवढ्यातच सरोज म्हणते, आबा मी आता ऑफिसमध्ये आहे, माझं काम पूर्ण झालं की मी जाते वेळेवर. आणि असं म्हणून सरोज फोन ठेवून देते. आबा म्हणतात, अंबाबाई करून कला आणि सरोजची भेट होऊ दे बाई. त्या दोघींचीही भेट झाली की सगळं कसं व्यवस्थित होईल. लवकरात लवकर या दोघांची भेट होऊ दे. इकडे कला तिची बॅग घेऊन जात असते. अद्वैत सरोजला म्हणतो, आई अगं काय झालेलं आहे? सरोज म्हणते, अरे काही नाही अद्वैत, आबांचा फोन होता, ते मला अंबाबाईच्या देवळात जायला सांगितलेलं आहे, बाकी काही नाही. तेवढ्यातच सरोज बघते की कला बॅग घेऊन कुठेतरी जात असते. सरोज तिच्याकडेच बघत असते आणि कला तिथून निघून जाते. अद्वैतचं इकडे फोनवर बोलणं चाललेलं असतं, त्याचं काही कोणाकडे लक्ष नसतं. इकडे सोहम एका कॅफेमध्ये आलेला असतो. एका निलेशच्या प्लॅनप्रमाणे निलेशने त्याला एका रेस्टॉरंट बारमध्ये बोलवलेलं असतं. तिथे सोहम आलेला असतो. तो निलेशची वाट बघत असतो. तिथे आल्यानंतर तो बघतो की तिथे निलेश नाहीये, तर तो निलेशला कॉल करतो आणि विचारत असतो, हॅलो, अरे कुठं आहेस तू? मी केव्हाचा पोचलो येतो. तेवढ्यातच इथे निलेश येतो आणि म्हणतो, अरे इथेच मी. सोहम म्हणतो, अरे इथे कुठे? मी इकडे केव्हाचा बघतोय तुला. निलेश म्हणतो, अरे तुझ्या मागे आहे मी. ते दोघी अरे भावा म्हणून एकमेकांना मिठी मारतात आणि म्हणतात, कसं आहे तुम्ही? निलेश म्हणतो, मी कसा वाटतोय तुला? सोहम म्हणतो, एकदम फर्स्ट क्लास. तेवढ्यात सोहम म्हणतो, अरे आपलं एकदम मस्त आहे, खाओ पिओ और आराम करो, मजेत चाललंय सगळं. त्यानंतर वेटरला अनामिकाच्या म्हणण्याप्रमाणे तो ड्रिंक ऑर्डर करायला लावतो. तो त्याला सांगतो की एक ड्रिंक घेऊन ये आणि आमच्या दोघांसाठी आण. सोहम काहीच बोलत नसतो. निलेश म्हणतो, बाकी हाऊ इज युअर लाईफ गोईंग? कसं चाललंय सगळं, व्यवस्थित आहे ना? सोहम म्हणतो, ओके चाललंय. निलेश त्याला उकसवत असतो. निलेश त्याला म्हणतो, ब्रो अरे तुझं आत्ताच लग्न झालंय ना, तर सगळं ओके कसं काय असणार आहे? तुला तर सगळं एकदम मजेत पाहिजे असेल ना, एकदम मजेत असायला हवं. सॉरी, ओके काय असतं? तू तर असा एकदम मजेत आणि हॅप्पी दिसला पाहिजे ना. सोहम म्हणतो, अरे मला तेच म्हणायचं होतं की आय एम हॅप्पी, मी खूप खुश आहे. निलेश म्हणतो, सोहम अरे तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाहीये की तू खुश आहेस असं. माझ्यापासून हे बघ, काही लपवू नको तू. मी काही तुला आजपासून नाही ओळखत. आपली मैत्री काही 1-2 वर्षाची नाहीये, खूप जुनी मैत्री आहे. मी तुला कॉलेजपासून ओळखतो, मला सगळं माहिती आहे. आपल्या मैत्रीमध्ये कसली फॉर्मॅलिटीज करतोय? म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर सांग ना मला, काय आहे ते. हे अनामिकासारखी मुलगी तुझ्या आयुष्यात आहे, तू किती मस्त आणि किती हॅप्पी राहायला पाहिजे, एकदम बेस्ट राहायला पाहिजे. तू थोडा त्रास करून घेतोय, कशाला एवढं टेन्शन घेतोय? वेटर तिथे ड्रिंक घेऊन आलेला असतो. निलेश त्या ड्रिंककडे बघून गालातल्या गलात खूप हसत असतो, कारण की आता तो सोहमला खूप सारी ड्रिंक पाजणार असतो. त्याला स्ट्रेस देऊन तो खूप हे करणार असतो. सोहम या सगळ्या विषयावरही काही बोलत नसतो. तेवढ्यातच निलेश हळूहळू त्याच्या मनावर परिणाम करण्यासाठी असं त्याला मनाला लागेल असं बोलत असतो. निलेश म्हणतो, तुझ्या लाईफमध्ये काय चाललंय ते तू मला सांगू शकतोय, मला तू ते शेअर करू शकतोयस. सोहम हे बघ, हे सगळं त्या काजल प्रकरणामुळे चाललेलं आहे का? जेव्हा निलेश असं बोलतो तेव्हा सोहमच्या पायाखालची जमीन सरकून जाते. सोहम एकदम शॉक होऊन जातो आणि म्हणतो की अरे याला कसं काय माहिती आहे सगळं? सोहम त्याला म्हणतो, 1 मिनिट, तुला कसं माहिती काजलबद्दल?
आणि तुला या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या? निलेश म्हणतो, सोहम अरे चिल, ह्या सगळ्या गोष्टी काय मलाच रे, या सगळ्या गोष्टी सगळ्या गावभर पसरलेल्या आहेत. हे सगळ्या गावाला माहिती आहे, सगळ्या लोकांमध्ये चर्चा चाललेली या गोष्टीची, तुला माहिती नाही का? सगळे लोक याचबद्दल तर बोलत असतात. आणि एकतर तू चांदेकर आहेस, अशा गोष्टी काही जास्त वेळ लपून नाही राहत. तुझ्या लग्नात काय झालं, काजल बरोबर काय झालं, हे सगळं मला बऱ्याच लोकांनी बरंच काही काही वेगळं सांगितलेलं आहे. बट आय वॉन्ट की मी तुझ्याकडे यावं आणि एक्झॅक्टली काय नेमकं घडलेलं आहे ते मी तुझ्याकडून ऐकून घ्यावं. सो सांग नेमकं काय घडलेलं आहे. तुझंही मन हलकं होईल, मलाही ऐकायचं आहे की नेमकं काय घडलेलं आहे. सोहम म्हणतो, हे बघ आता तसं काही नाही आहे, आता सगळं मिटून गेलेलं आहे. माझ्या मनात फक्त आणि फक्त अनामिका आहे. निलेश म्हणतो, सोहम अरे सांग, आपण काहीतरी मार्ग काढू याच्यावर. सोहम तू बोल काहीतरी. तो मुद्दामून सोहमला खूप फोर्स करत असतो, जेणेकरून सोहमने बोलावं आणि स्ट्रेसमध्ये खूप सारी दारू प्यावी. सोहम म्हणतो, मी आहे प्रचंड. तेवढ्यात सोहम म्हणतो, अरे मी आहे ना प्रचंड हादरलोय. अरे मला कळतच नाही अरे की मी काय करायचं, मला कोणाबरोबर राहायचं आहे, मला कोण हवं आहे, मला काहीच कळत नाही नेमकं मी काय करावं. हे बघ मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही आहे, पण हो लग्नाआधी माझं काजलवर प्रेम होतं. माझं काजलवरती खूप प्रेम होतं, मला काजलबरोबरच लग्नही करायचं होतं. पण मग अरे तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं आणि म्हणून मग मी अनामिकाशी लग्न केलं. लग्नात काहीतरी भलतंच कळलं आणि त्यानंतर सगळा फेस उडून गेला. निलेश म्हणतो, अरे सोहम हे सगळं नॉर्मल आहे आणि तुला आता अनामिकासोबत खूप नीट राहावं लागेल. ती खूप चांगली मुलगी आहे माहिती आहे का तुला. सोहम म्हणतो, अरे मी तोच प्रयत्न करतोय, पण ना हे सगळं काहीच तिला जमत नाहीये. मी जेही करतोय तिला काहीच माझं आवडत नाहीये. मी तिच्यासाठी नेहमी चांगलंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, पण ती समजूनच घेत नाहीये. ती चिडचिड खूप करते हल्ली सध्या माझ्यावरती. तेवढ्यातच त्यालाच सांगतो, हे सगळं काय होतंय माहिती आहे का तुला. अरे तुझ्या डोक्यातून अजून जर काजल गेलीच नाहीये तर तुझ्या मनात अनामिका कसं काय येणार आहे. तिच्यावरचं प्रेम, तिच्या आठवणी अजूनही तुझ्या डोक्यात आहेत, म्हणून तू अनामिकाला न्याय देऊ शकत नाहीये आणि तुमच्या नात्याला सुद्धा. तेवढ्यात सोहम म्हणतो, अरे का असं का, पण काय करू मी. अरे मी जेवढ्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करतोय तेवढ्या गोष्टी सगळ्या विस्करात चालल्या आहेत. मी अनामिकाला खूप प्रयत्न करतो आनंदी ठेवायचा, पण मला अजिबात जमत नाहीये रे. मी जेवढे बी प्रयत्न करतोय तर सगळे माझे वाया जात आहेत. मला तिला खुश ठेवायचं आहे, तिला आनंदी ठेवायचं आहे, पण हे सगळं शक्यच होत नाहीये. ती माझ्याकडून खुशच होत नाहीये. तिला काय हवं काय नको हे सुद्धा मला माहिती नाहीये. मला काहीच समजत नाही की हे सगळं काय चाललेलं आहे. सोहम डोक्याला हात लावून एकदम टेन्शनमध्ये बसलेला असतो. निलेश हे बघून बरोबर ड्रिंक्स बनवायला घेतो. त्याला आता कळालेलं असतं की आता हाच मौका आहे, याला आपण ड्रिंक देऊन जाऊन द्यायचा. निलेश म्हणतो, हे घे, हे ड्रिंक घे. सोहम ते ड्रिंक बघतो आणि म्हणतो, नाही नाही नको, मी हे ड्रिंक वगैरे काही घेत नाही. निलेश म्हणतो, अरे सोहम घे, थोडंच आहे, ड्रिंक घे, तुला खूप बरं वाटेल, तुला हलकं वाटेल. सोहम म्हणतो, नाही नाही नको, मी हे सगळं नाही घेऊ शकत. तेवढ्यातच निलेश म्हणतो, अरे तू घ्यायचंच ना आधी. सोहम म्हणतो, हो अरे नको, ते पण ओकेजनली आणि ते पण घरी दादाबरोबर वगैरे, इथे नको, मी इथे कधीच नाही घेतलं आहे. निलेश म्हणतो, अरे घे रे, काय लाजतोयस एवढा, तुला बरं वाटेल, तुझ्या मनातलं सगळं निघून जाईल, स्ट्रेस फ्री होशील. हर गम की दवा आहे, माहिती ना तुला. सोहम, अरे किती स्ट्रेसमध्ये राहणार आहेस तू अजून आणि किती दिवस हे चालणार आहे. हे सगळं आता विसरून जा आणि तू हे ड्रिंक घे घे, जास्त काळजी नको करू, बरं वाटेल तुला, काहीच कसला विचार नको करू, तुझी ओव्हर थिंकिंग कमी होईल. अरे सोहम त्या ड्रिंकबद्दल विचार करत असतो, घेऊ का नको घेऊ. त्याच्या मनात खूप सगळे प्रश्न असतात, त्याला कळत नसतं की काय करू. शेवटी तो नावेलाजाने तो ड्रिंकचा ग्लास हातात घेऊनच घेतो आणि त्या ड्रिंककडेच बघत असतो आणि विचार करत असतो, हेच आहे का आता माझ्या टेन्शनचा इलाज. निलेश म्हणत असतो की आता घे सोहम, घे ही ड्रिंक घे सोहम, आमचा सगळा प्लॅन एकदम सक्सेसफुल होऊन जाईल. तेवढ्यातच सोहम तो ड्रिंकचा ग्लास खाली ठेवतो आणि तो म्हणतो, नाही माझ्याने नाही होणार, मी नाही करू शकत, आणि उठून उभा राहतो. निलेश म्हणतो, अरे काय रे, काय झालं. सोहम म्हणतो, नाही नको मला. हे बघ, कधी कधी ना पार्टीमध्ये मजे केली ठीक आहे, पण मग हे असं नको आहे, असं स्ट्रेसमध्ये असताना नको आहे मला, आणि मला अजिबातच नको आहे. एनिवे चल, मला छान वाटलं तुला भेटून, येतो मी. अरे काय ना, मी अनामिकालाही घरी सांगून मी आलेलो आहे की मी कुठे चाललो आहे, काय चाललेलो आहे. तीही घरी वाट बघत असेल माझी, मला लवकर जावं लागेल, पण मग भेटू आपण नंतर पुन्हा कधी. निलेश म्हणतो, शोहर सुह, इन फ्युचर तुला काही शेअर करायचं असेल, तुझं मन मोकळं करायचं असेल तर अजिबात कसलाही न विचार करता तू मला फोन करू शकतोयस. शेवटी मी तुझा मित्र आहे, मी तुला नाही समजून घेणार तर कोण समजून घेईल. काही बोलायचं असेल ना, तू मला बिनधास्त कॉल करायचा, कळलं. टेक केअर, काळजी घे, जास्त विचार नको करू.
सो म्हणतो हो रे, आणि दोघं एकमेकांना मिठी मारतात आणि सोहम तिथून निघून जातो. निलेश म्हणत असतो, आज ग्लासाला हात लावलेला आहेस, उद्या पिणारही तू, मला माहिती आहे. या निलेशसाठी अशक्य असं काहीच नाहीये. आता बघ हळूहळू कसं हे काजल प्रकरण तुझ्या डोक्यातच घालून आणि कसं वाढवा करतो ते बघच. तुला इतका स्ट्रेस देऊन देईल ना मी, आणि तुला डिप्रेशनमध्ये पाठवून देईल. तू बघच आता. या निलेश सोबत पंगा घेतलेला आहे तू, आता बघ काय होईल ते. तर तो ड्रिंक करत असतो. त्याचा एकदम प्लॅन सक्सेसफुल होण्यावर असतो, पण होता होता राहून गेलेला असतो. पण त्याचा काही त्याला गमपस्तावा नसतो. त्याचं म्हणणं असतं की होत असतं पहिल्या वेळेस असं, दुसऱ्या वेळेस तर याला मी दारू पाजणारच. इकडे संगीता देवासाठी वाती करत असते. तिच्या कामांमध्ये ती मग्न असते. तेवढ्यातच देवीचं वाळणं घेऊन तिथे एक बाई आलेली असते. ती म्हणते, अंबाबाईच्या नावानं जोगवा दे ग बाई, उदे ग आंबे उदे. तेवढ्यात संगीता त्यांचा पाय पडते आणि म्हणते, आई द्या, मी तुमच्या पाया पडते. आणि संगीता त्यांच्या पाया पडते. ती बाई संगीताला हळदी कुंकू देते. संगीताही त्या ताईंना हळदी कुंकू देते. संगीता देवी आईच्या पाय पडते आणि म्हणते, आलीच, थांबा, मी जोगवा घेऊन येते, तांदूळ घेऊन येते, मी आलीच. आणि संगीता आतमध्ये जाऊन तांदूळ घेऊन आलेली असते. ती त्या बाईला तांदूळ वगैरे देते आणि आशीर्वाद घेत असते. ती म्हणते, घरी केलेल्या तुपाच्या ताज्या ताज्या फुलवाती केलेल्या आहेत, ह्या पण घेऊन जा तुम्ही देवी आईसाठी. ती बाई म्हणते, बाई, स्वतःसाठी देवीला करत असलेल्या गोष्टी पण तू दानात देतेस ग तू. खरंच भलं होईल तुझं. तुला बघून असं वाटतंय की तू लय श्रीमंत आहे. तुझ्या पोटी पोरींनी जन्म घेतलेला आहे. लक्ष्मी जन्माला आली आहे तुझ्या पोटी. अगं ती सगळ्यांसाठीच झटते, माहितीये का तुला. समद्यांचा हिताचाच विचार करते. संगीता म्हणते, हो, हाय हाय, माझी कला लक्ष्मीच आहे. ती बाई सांगते, हो, खरंच लक्ष्मी आहे तुझी मुलगी. ती असताना काय कोणाला काळजी करायची गरज नाही. ती सगळ्यांचं संकट हरवून घेते. एकदम देवीचाच अवतार आहे जणू ती. तेवढ्यातच इकडे कला देवी आईच्या देवळात आलेली असते. ती देवी आई पुढे प्रार्थना करत असते की देवी आई, सगळं व्यवस्थित होऊ दे ग. आज मला सरोज मॅडमांकडून माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू दे, आणि हा जो सगळा गैरसमज आहे हा दूर होऊ दे. काय आहे ते सत्य एकदाच माझ्या समोरच येऊ दे. तेवढ्यातच सरोज तिथे आलेली असते आणि ती बघते की कला इथे काय करते आहे. कसं माहिती की मी इथे येणार आहे असं. कलाला बघून सरोज एकदम शॉक होऊन गेलेली असते. तिला हे सगळं माहितीच नसतं की कलाच्याच म्हणण्याने आबांनी सरोजला तिथे मंदिरात पाठवलेलं असतं. सरोजही तिथे देवी आईचा आशीर्वाद घेत असते. तेवढ्यात कला बघते की सरोज मॅडम तिथे आलेल्या आहेत असं. सरोज म्हणते, तू इथे काय करतेयस? कला म्हणते, माझ्या सांगण्यावरूनच आजोबांनी तुम्हाला इथे यायला सांगितलं होतं सरोज मॅडम. मीच त्यांना सांगितलं होतं की सरोज मॅडमांना इथे पाठवा असं. सरोज म्हणते, काय, आबांनी तुझ्या सांगण्यावरून सांगितलं? तेवढ्यातच कला म्हणते, हो, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं, जे की मी तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरी बोलू शकत नव्हते. मला ते सगळ्यांसमोर काही बोलायचं नव्हतं, म्हणून मग मला जास्त वेळ नव्हता घ्यायचा. जास्त टाइमपास न करता मी थेट मुद्द्यावरच येते. सरोज म्हणते, बोल, तुला काय बोलायचंय? कला म्हणते, सरोज मॅडम, ऑफिसमध्ये हिरे तपासताना तुम्ही मुद्दाम मला दुसरीकडे पाठवलं होतं ना. हा सगळा तुमचाच प्लॅन होता ना. ऑफिसमधल्या राधाला तुम्ही धमकवून वगैरे मुद्दाम हे सगळं केलेलं आहे ना. हे खरं आहे ना? सरोज तिला म्हणत असते, तर तुला सत्य कळाले होय. तू काही मला जाब विचारतेस का? कला, खरे, मर्यादेत राहा. मला जास्त जाब विचारचा प्रयत्न नको करू. तुला काय अधिकार आहे मला जाब विचारण्याचा? काय संबंध तुझा? कला म्हणते, काय संबंध माझा? असं कसं म्हणू शकताय सरोज मॅडम तुम्ही? माझा काय संबंध आहे असं? चांदेकरांनी इतकी वर्ष कष्ट करून कमावलेल्या प्रतिष्ठेला ह्या एका गोष्टीमुळे आज दाग लागलेला आहे. तुम्हाला समजतंय का? गावात प्रत्येक जण हेच म्हणतंय की चांदेकरांकडून ही अपेक्षा नव्हती आणि चांदेकरांनी हे सगळं केलेलं आहे. चांदेकरांवरती किती मोठा धब्बा लागलेला आहे. मीडियामध्ये वाटेल ती आपल्यावरती आरोप केले जात आहेत. आपलं कमावलेलं नाव, आपला सगळा विश्वास, आपली प्रतिष्ठा, एका गोष्टीमुळे आपण सगळं गमावलेलं आहे सरोज मॅडम. तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटत नाही का? हो, त्याचं नव्हतं झालेलं आहे हो सरोज मॅडम. आणि तरी तुम्ही मला विचारतायत की काय संबंध आहे असं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अद्वैतला किती त्रास होतोय तुम्हाला पण माहिती आहे. नाही सरोज मॅडम, आज माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळायलाच हवी. हे सगळं तुम्ही केलंयत ना, हे मला समजलेलं आहे. फक्त का केलंय एवढंच सांगा मला. तेवढ्यातच सरोज म्हणते, ए मुली, आमची म्हणजे चांदेकरांची आबरू गेली आहे आणि बिझनेसमध्ये काय झालेलं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. ते आम्ही आमचं बघून घेऊ. तुझा आमच्याशी काही संबंध नाहीये. काय झालंय या सगळ्या गोष्टींची कल्पना मला आहे, आणि तुला जेवढी फिकीर नाही ना त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त मला अद्वैतची फिकीर आहे. कळलं का? तेवढ्यातच कला म्हणते, मला माहिती तुम्हाला फिकीर आहे सरोज मॅडम. मी तुम्हाला त्याबद्दल काही म्हणत नाहीये.
पण मग तरी सुद्धा तुम्ही अशा का वागला त्याचं उत्तर मला हवं आहे. इतक्या मोठ्या डीलमध्ये माझ्याशी असं वागून तुम्ही चांदेकरांचं नुकसान का केलं? तुम्हाला काय मिळालं हे सगळं कळून? मला याचं उत्तर हवंय सरोज मॅडम आज. मला माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं पाहिजेत. बाद झाला आता हे चोर पोलीसचा खेळ. काय खरं आहे ते तुम्ही बोला. इकडे ती वाण घेऊन आलेली बाई संगीताला सांगत असते, आता तिच्या आयुष्यात खूप मोठी वालाटणी येणार आहे बघ. संगीता म्हणते, काय व? तेवढ्यात ती बाई म्हणते, न्याय निवाडा अंबाबाईच्या गाभाऱ्यातच होत असतो बघ. तिच्या गाभाऱ्यात समजा गोष्टी चांगल्याच होतात. तिला सगळं खरंच कळेल. न्याय निवाडा होणार म्हणजे प्रकाशाची वाट दिसणार आहे आता. बघच तू. संगीता म्हणते, आई कोणचा न्याय निवाडा ग? कोणची वाट? काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. तेवढ्यात ती बाई फूल आणि तांदूळ देते आणि म्हणते की देव फक्त रस्ता दाखवतो. आता कोणी कुठं कसं जायचं ज्याचं त्याचं त्यानेच ठरवायचं असतं, समजलं? आणि ती संगीताला आशीर्वाद देऊन तिथून निघून जात असते. तेवढं ते संगीता विचार करत असते की कसलं आणि काय म्हणत असतील बरं ह्या ताई. देवी आई जे काही असेल ते सगळं व्यवस्थित होऊ दे. आई अंबाबाई, हे जो न्याय निवड आहे तर मला काही समजलं नाही. पण मग एवढं माहितीये की तू आमच्या पाठीशी आहे आणि कोणतं तरी या ताई शुभ संकेत देऊन गेलेले आहेत. काहीतरी सगळं चांगलं होणार आहे. उदे ग अंबे उदे. आणि संगीता देवी आईचा पाया पडत असते. संगीता म्हणत असते, आई अंबाबाई, तुझ्या मनात नेमकं काय असतं ते कधीच कोणाला कळालेलं नाहीये. पण माझ्या कलेच्या भविष्यात जे काही बी घडणार असेल ते चांगलंच घडू दे ग बाई. सदैव तिच्या पाठीशी राहा. तिला काहीच त्रास नको होऊ देऊ. कला सरोजला म्हणत होती की हल्ली तर तुम्ही माझ्याशी चांगलं वागायचं नाटक करत होतात, बरोबर ना? मला समजतच नव्हतं सरोज मॅडम की तुम्ही हे सगळं का वागताय ते. तुम्ही तुमच्या विचारांची इतक्या पक्का असतात ना, अचानकपणे इतक्या चांगलं कसं वागतायत याला राहून राहून मला आश्चर्य वाटत होतं. मला काही कळतच नव्हतं की सरोज मॅडम सारख्या व्यक्ती माझ्याशी एवढ्या चांगल्या कसं वागू शकतायत. मला आपलं नातं चांगलं व्हायला हवं होतं. अजूनही व्हावं असं वाटतंय, पण मला नाही वाटत. हे सगळं बदल एका रात्रीत कसं होतील? नेमकं काय झालं असेल? ह्याच गोष्टींचा मी विचार करत होती. मला वाटलं कदाचित तुम्ही तुमचा विचार बदलला असेल म्हणून माझ्याशी चांगल्या वागतायत. मलाही तेच वाटलं होतं, पण तोही नेहमीसारखा माझा एक गैरसमजच होता. आता माझ्यासाठी सगळं स्पष्ट झालेलं आहे सरोज मॅडम. तुम्ही माझी दिशाभूल करून, मला बेसावध करून मला फसवण्यासाठी हे सगळं केलं होतं. पण मग तुम्हाला वाटलं असेल की यामुळे माझ्यामध्ये आणि चांदेकरमध्ये फूट पडेल, हो ना? हाच तुमचा हेतू होता ना? तुम्हाला हेच हवं होतं ना सरोज मॅडम? पण तुमच्या एक गोष्ट लक्षात नाही आली का सरोज मॅडम? या गोष्टीमुळे आमच्या नात्यामध्ये फूट नाही पडली. आमचं नातं अजून घट्ट झालेलं आहे. आणि मला फसवण्याच्या नादात तुम्ही अख्ख्या चांदेकर कुटुंबाची, इतकी वर्ष कष्ट करून मिळवलेल्या ग्राहकांच्या विश्वासांची, आजोबांची, चांदेकरची आणि मुख्य म्हणजे स्वतःचीही फसवणूक केलेली आहे. हे कळलं नाही का तुम्हाला? का केलं तुम्ही हे सगळं मॅडम? सरोज म्हणते, बास कर आता. सरोज म्हणते, नाही, आज नाही. इथून मागे बस झालं. पण आता अजिबात ऐकून घेणार नाही मी तुमचं. मी सांगते तुम्हाला, तुम्ही हे सगळं केलं कारण तुमचा माझ्यावर प्रचंड राग आहे. आणि राग माणसाला माणुसकी विसरायला लावतो सरोज मॅडम. आणि तुम्ही तुमची तीच माणुसकी विसरले आहात. आपण अनेकांच्या रागापायी आपलं सगळं गमावलेलं आहे. राग माणसाच्या सत्सक विवेक बुद्धीवर गला घालतो, नैतिकता विसरायला लावतो. हे माहिती आहे ना तुम्हाला? तरीही हे तुम्ही केलं. सरोजला काही आवडत नसतं की कला तिला एवढं ज्ञान देत असते ते. कला म्हणत असते, चांदेकरांच्या घरात माप ओलांडून आल्यापासून तुम्ही माझ्याशी तिरकस वागतायत. माझ्याशी कधी चांगल्या वागल्या नाहीत. जमेल तेव्हा माझ्यावर, माझ्या घरच्यांवर वाटेल ते आरोप करतायत तुम्ही तेच करत आले आहेत आतापर्यंत. माझ्या बहिणीने आपल्या शॉपमधून चोरी करण्याच्या लक्ष्मीपूजनाला आपला परंपरागत हार चोरी करण्याचा हार असू दे, किंवा मग स्वामीनाथन सरांच्या व्यवहारात जी गफलत झाली ती गफलत मी केली हा आरोप असू दे. माझ्या बहिणीची खोटी प्रेग्नन्सी मी तुमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवली. सोहम आणि काजलचं प्रेम होतं हे मी तुमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलं. मी तुम्हाला मुद्दाम धक्का देऊन पाडलं. हे असे किती आणि काय काय आरोप मी तुमच्यासमोर आत्ता कबूल करू, मला सांगा? पण या सगळ्या द्वेषाला, आरोपांना मी स्वतः सामोरे गेलेली आहे. ज्यात माझी काही दोषही नव्हता, माझी काही चूकही नव्हती. सगळं मी सहन केलं. मी शांतपणे स्वतःला या सगळ्यातून बाहेर काढलेलं आहे. मी निर्दोषपणे मी वारंवार सगळ्यांसमोर मी सिद्ध केलेलं आहे. पण या सगळ्यांमध्ये माझी किती शक्ती वाया गेली तुम्हाला याची कल्पना आहे सरोज मॅडम? आणि जेव्हा माझ्यावर आरोप होत असतात तेव्हा मला, माझ्या घरच्यांना आमच्या परिस्थितीवरनं बोललं जातं. आमची लायकी काढली जाते. नको ते बोललं जातं. एखाद्या मुलीला सासरे गेल्यानंतर सासरच्यांकडून सतत आपल्या आईवडिलांचा अपमान ऐकून घेणे किती दुःखद असतं हे मी कसं सांगू तुम्हाला?
हे खूप दुखत आहे माझ्याकडे. शब्दात सांगता येणार नाही तितक्या वेदना होतात जेव्हा आपल्या आईबापाला कोणी बोलतं. पहिल्या क्षणापासून मला तुमच्या डोळ्यात माझ्या बाबतीत फक्त द्वेषच दिसतोय सरोज मॅडम. मला चांदेकरपासून दूर करण्यासाठी तुम्ही सगळे केलं. आठवतंय तुम्हाला तुम्ही काय काय केलेलं आहे? माझ्या दुकानाला आग लागली होती तेव्हा तुम्ही मला चांदेकरला हॉस्पिटलमध्ये भेटू सुद्धा दिलं नव्हतं. माझ्या सगळ्या लक्षात आहे. उलट माझ्याशी लग्न झाल्यामुळे त्याला हे सगळं भोगावं लागतंय असं त्याला म्हणाला होतात. आता सुद्धा सारडांच्या व्यवहारामध्ये माझ्यामुळे ही सगळी गफलत झाली हेच दाखवून द्यायचं होतं ना तुम्हाला चांदेकरला. मला माहितीये हे डील चांदेकरसाठी खूप महत्वाचं होतं आणि म्हणूनच तुम्हाला माझ्या त्याच्या नजरात पाडायचं होतं. बरोबर आहे ना? कला सरोजला स्पष्टपणे आरसा दाखवत असते की सरोजने काय केलेलं असतं ते आणि सरोज तो एकही शब्द न बोलतात निघून जात असते. कला म्हणते, सरोज मॅडम, इतक्या सहजासहजी तुम्ही असं या सगळ्याकडे पाठ नाही फिरवू शकत आणि मी तुम्हाला ते करू पण देणार नाही. कला सरोज समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, मी इतक्या कळकळीने तुम्हाला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करते पण तुमचा माझ्यावरचा रागाचा इतका आहे ना की तुम्हाला हे सगळं काही दिसतच नाहीये. तुम्ही तुमच्या मुलाचंच नुकसान करता या सगळ्या मागे. तुम्ही तुमच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त केलातच पण मग त्या दिवशी मला हिरे तपासू न दिल्यामुळे जे काही घडलेलं आहे ते भोगावं लागतंय चांदेकरला. यात त्याची काही चुकी नव्हती. ज्याला माझ्यापासून जपण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय त्यात त्याचाच जास्त तोटा झालेला आहे सरोज मॅडम. तुम्हाला हे दिसत कसं नाहीये? आज तो मानधनीला तोंड देतोय, तो सगळ्या गोष्टीला तोंड देतोय तो. हे सगळं कशामुळे? तर याचा एकदा शांत बसून तुम्ही विचार करा. त्या चांदेकरचं काय होतंय तुम्हाला कळतंय का? आणि कला तिथून निघून जात असते. तेवढ्यात तिला एक गोष्ट आठवते आणि ती म्हणते, आणि काळजी करू नका, मला माझं मन मोकळं करायचं होतं म्हणून मी तुमच्याशी बोलली. अंबाबाईच्या साक्षीने मी तुम्हाला सगळं बोलली आहे. माझं मन हलकं झालेलं आहे आता. पण मग आपल्यातलं बोलणं हे मी फक्त आपल्यातच ठेवेन. मी काही कोणाला सांगणार नाही. मी आता काहीही कोणाला सांगणार नाहीये, चांदेकरला सुद्धा नाही. मला तुमच्यात काही नाही करायचंय कारण माझ्यामुळे कुठलंही नातं मी कधीच दूषित नाही करणार. तेवढ्यातच सरोज म्हणते, म्हणजे? कला म्हणते, म्हणजे माझ्या मदानी चांदेकरमध्ये फूट पाडण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत. आमच्यातलं साम्य आणि आमच्यातला फरक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातही आमच्यात किती फरक आहे हे जास्त तुम्ही प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांदेकरच्या हातात डिव्होर्स पेपर्स तुम्हीच दिले होतेत ना? मला माहितीये, मला सगळं माहितीये, फक्त मी कधी बोलली नाही. पण मग आजपर्यंत मी काहीही सांगितलं नाहीये आणि कधी सांगणारही नाही. कारण कान भरून मन बदलण्यावर माझा विश्वास नाहीये. मन बदलायचंच असेल तर मग त्याला त्याच्या हृदयानं सांगायला हवं, कानांनी नाही. आणि मी हे सगळं अद्वैतला सांगणार नाही. सरोज मॅडम, तुम्ही हे सगळं फक्त तुम्ही तुमच्या मुलाच्या सुखासाठी केलं आहे. तुमच्या मुलासाठी केलं. तुमचा तुमच्या मुलावर किती विश्वास आहे, त्याच्यावर किती प्रेम आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि चांदेकरचा फक्त त्याच्या आईवर विश्वास आहे, बाकी कुणावर नाही. आई म्हणेल ती पूर्व दिशा आहे त्याच्यासाठी. त्याच्या बाबतीत अशा घटना घडल्या आहेत की तो सहजासहजी तो कोणावर विश्वासही ठेवत नाही. त्याला फक्त तुम्हीच दिसतात. पण मग सरोज मॅडम, हे सगळं तुमच्यामुळे घडलंय हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा त्याचा माणुसकीवरचा विश्वासच उडून जाईल. तेव्हा तो कोणावरती विश्वासच ठेवणार नाही. पण मी असताना मी तसं काही कधी होऊ देणार नाही. मी त्याच्या तुमच्यावरचा विश्वास कधी उडू देणार नाही. कारण यात मला माय लेकांचं नातं बिघडवायचं नाहीये. मला तुमच्यात सगळं व्यवस्थितच ठेवायचं आहे. तुमच्या आयुष्यात तो आणि त्याच्या आयुष्यात तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. तुम्ही दोघं एकमेकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. फक्त एकच सांगेल, तुम्ही मला समजतात ना तितकीही मी वाईट नाहीये. माझ्यातही थोडासा चांगुलपणा आहे सरोज मॅडम, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि कला तिथून देवी आईच्या पाया पडून निघून जात असते. ती म्हणते, देवी आई, सरोज मॅडमांना आता या गोष्टीतून तरी काहीतरी समजू दे ग. आणि कला तिथून निघून जात असते. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत सरोज कलाचा हात धरून तिला घरापर्यंत घेऊन आलेली असते. साबा म्हणतात, अरे काय चाललंय तुमचं, तुम्ही इथे काय करता आहे? सरोज म्हणते, कलाचा हात पकडून चांदेकरांची आदर्श सून होण्यास आणि माझ्या मुलाचा हात धरून आयुष्यभर त्याची साथ निभावण्यास यात जर तू चुकली तर तुला चांदेकरांशी कायमचे संबंध तोडावे लागतील. आहेस का तू तयार? सांग मला. सगळे विचार करत असतात की कला काय बोलते आणि तेवढ्यातच कला तिच्या हातात हात देते आणि म्हणते, हो मी तयार आहे. आणि कला सरोज सोबत त्या घरात पाऊल टाकते आणि कला पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरात आलेली असते. कलाला पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरात बघून अद्वैतला खूप आनंद होतो. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.